पाखट. आज मस्त पाखट खाल्लं. पाखट अर्धे मोठे अर्धे छोटे कर मावशी. अर्धे फ्रायसाठी अर्धे भाजीसाठी. फ्रायसाठी वेगळे मोठे मोठे ठेव आणि भाजीसाठी छोटे छोटे काप. मनवी थँक्यू मावशी. पाखट फ्राय. फ्राय मच्छी मला जाम आवडते. हाय बायको, आज काय करताय? मस्त भाकरी. त्या भाकरीची चव आले. आणि पाखट फ्राय. ये वाटण मीठ आणि तूप टाकलेलं आहे. गरम केलेलं पाणी. जास्त भाकरी नाही करणार आहे. मला फक्त चव आले म्हणून छोटे छोटे 2-4-5 करीन बस. झालंय. मी छोटे छोटे करणार आहे. मोठ्या मोठ्या नाही. इझी इझी आणि पटापट. हे मोठ्या मोठ्या करायला टाइम लागेल म्हणून. स्मॉल स्मॉल भाकरी. वाव. ये स्मॉल स्मॉल भाकऱ्या माझ्या झालेल्या आहेत. वाव, सो क्यूट. चला चला आता ह्याच तव्यावर आपण मस्त पाखट फ्राय करून घेऊया. ह्याच्यात पहिला आपण वाटण टाकून घेऊया. हळद, मसाला, मीठ, काय एक ही बार होता. हे आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि पहिल्या मी भाकऱ्या करून घेते. आता मी भाकऱ्या करणार आहे. एका साईडला भात ठेवलाय, एका साईडला भाकरी भाजून घेणार आहे. त्या भाकऱ्या झाल्यावर फ्राय. गरम गरम तवा तापलेलाच आहे. मस्त टाकून घेऊया. ग्रेव्ही. आपल्या भाकऱ्या पण झालेल्या आहेत आणि भात पण झालेला आहे. आता फ्राय पण होऊन जाईल 5 मिनिटात. लवकर बाबा, भूक लागली बघून. वो मसाला जाम टेस्टी लागतो. मसाला हे वाव किसूसी. वाव 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 किसू किती सुंदर दिसतंय.
त्या सोबत मस्तपैकी छोट्या छोट्या स्मॉल भाकऱ्या मी बनवलेल्या आहेत. वा. मस्त थोडासा गरम गरम भात. वाव, आज मी पाखट फ्राय रेसिपी केलेली आहे. तर ह्या पाखट माशामध्ये व्हिटॅमिन ए आणि डी आहे आणि खूप याच्यात जीवनसत्व आहेत. तर तुम्ही प्लीज, मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची माहिती दिलेली आहे ती वाचा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू. मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. मानवी, पहिले माझ्या बेबीला हेल्दी हेल्दी. लय भारी, जबरदस्त. भाकरी सोबत